बुद्ध धर्म आणि संघाच्या पवित्र संस्कारानुसार बोधिसत्व जनित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांचे व स्वाभिमानाचे स्मरण ठेवून संपन्न होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कृतीच्या विवाह समारंभासंबंधी असे सांगतात, बुद्ध पूजेच्या आसनावर एक मातीचा निर्मळ पाण्याने भरलेला मडका असावा, त्यामध्ये सुत्त सोडलेलं असावं। मातीचे मडके आणि सुत्त माणसाच्या मनाचं प्रतीक आहे आणि त्यात असलेले निर्मळ पाणी माणसाच्या चारित्र्याचं प्रतीक आहे। ज्याप्रमाणे मातीचे मडके छोट्याशा उंचीवरून जमिनीवर पडेल तर फुटून जाईल, त्याप्रमाणे माणसाचं मन सुद्धा सहज आणि सहज फुटत असतं। ज्याप्रमाणे सुत्त लहानशा लेकरांनी सहज ओढले तरी फुटून जाते, ज्याप्रमाणे माणसाचे मन सहज आणि सहज फुटत असतं। मातीचे मडके फुटल्यानंतर त्यातील पाणी मलिन होते, गढूळ होते। ज्या गढूळ पाण्याचा वापर केला जात नाही, त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा माणसाचे मन मलिन होते तेव्हा तेव्हा माणसाच्या मनात अकुशल विचार उत्पन्न होतात। स्थिर राखण्याकरिता बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात, उभयतांना भगवान बुद्धांनी सांगितलेले उत्तम मंगलाचे संस्कार प्रदान करावे। या उत्तम मंगलाच्या संस्कारात भगवान बुद्ध माणसांना असं सांगतात, माणसांनो, तुम्ही जीवनभर मूर्ख लोकांची संगती करू नका। ज्यांचे शारीरिक कर्म दूषित असतील त्यांना त्यातील विचार दूषित असतील त्यांना तुम्ही मूर्ख माना। ज्यांची वाचा मलिन असेल त्यांना तुम्ही मूर्ख माना आणि जीवितपर्यंत त्यांच्या संगतीत तुम्ही जाऊ नका। सज्जनांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा। ज्यांचे शारीरिक कर्म सत्कर्म असतील, ज्यांच्या मनातील विचार सद्विचार असतील आणि ज्यांची वाचा सुभाषित असेल त्यांना सज्जन मानून त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा। पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा। उभयतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा सन्मान करताना आपण पाहिलं, ज्याला आपण लोभलभाचे पूजा करणे असं म्हणतो, त्याचे कारण मोठे होते। बाबासाहेब आंबेडकरांचा आणि रमाबाईचा विवाह मुंबईमध्ये भायखळा या उपनगराच्या मच्छी मार्केटच्या उघड्या मैदानावर संपन्न झाला होता। बाजूला एक भला मोठा सांडपाण्याचा नाला वाहत होता आणि अवघ्या 10 मिनिटात बाबासाहेबांचा विवाह रमाई सोबत संपन्न झाला होता। आयुष्मान दिव्य पुष्प आणि ऐश्वर्य शीतल या दोघांनी भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांना आपली कृतज्ञता अर्पण केली। बाबासाहेब, तुम्ही आणि रमाईने त्याग केला, संघर्ष केला आणि म्हणून आमचा विवाह थाटामाटात होता। बुद्ध म्हणाले, हा तुमचा उत्तम मंगलाचा मार्ग आहे। त्या पुढे बुद्ध असं सांगतात, तुमच्या माता पित्यांनी तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला संपत्ती प्रदान केलेली आहे आणि ती संपत्ती म्हणजे संस्कार। त्या संस्काररूपी संपत्तीला तुम्ही जोपासा, जतन करा आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही ती संपत्ती संस्काराच्या रूपात प्रदान करा, जेणेकरून पिढ्यानपिढ्या तुमच्या संस्काराचे कुटुंबाचे चालत आलेले संस्कार हे अस्तित्वात राहतील। हा तुमच्या संसारिक जीवनाच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरेल। बुद्ध असं म्हणाले की तुम्ही बहुश्रुतपणे अनेक अर्थपूर्ण असलेले संस्कार तुम्ही सदैव ग्रहण करा। ग्रहण केलेल्या संस्काराप्रमाणे तुम्ही आचरण, विचार आणि व्यवहार धारण करा, म्हणजे तुम्हाला शिष्टाचाराने वागता येईल। लहानांशी प्रेमाने आणि मैत्रीने वागा, मोठ्यांशी सन्मानाने आणि आदराने वागा, म्हणजे तुम्हाला मानव मात्रांच्या मध्ये नावलौकिक प्राप्त होईल आणि हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरेल। त्यापुढे बुद्ध असं म्हणाले की तुमच्या वृद्ध अवस्थेत असलेल्या माता पित्यांचा तुम्ही सन्मान करा, त्यांचे भरण पोषण करा, त्यांचे पालन पोषण करा, जेणेकरून तुम्ही जन्माला घातलेली तुमची मुले बाळे तुमचे हे कर्म पाहतील आणि तुमच्या प्रताप काळात ती तुमचा मान सन्मान करतील, तुमचे भरण पोषण करतील। अन्यथा सांसारिक जीवनाचे सर्वात मोठे अपयश जर कोणते असेल तर तुम्ही ग्रस्तांनी जन्माला घातलेली तुमची मुले बाळे तुमच्या वृद्धावस्थेत तुमचा तिरस्कार करत असतील, तुमचे भरण पोषण करत नसतील, तुमचा मान सन्मान करत असतील, मग तुम्ही कितीही सौंदर्यवान असाल, कितीही संपत्तीवान असाल, कितीही उच्च पदावर असाल, कितीही उच्च कुळात जन्माला आलेले असाल, तरी तुमचा ग्रस्ताश्रम हा अपूर्ण ठरेल। आयुष्मान दिव्य पुष्प औषधी शीतल यांचा ग्रस्ताश्रम हा अपूर्ण ठरू नये यासाठी भगवंतांनी सांगितलेला हा संस्कार हे दोघे समन्वयाने ग्रहण करतील, माता पित्यांची सेवा करतील, मान सन्मान आणि आदर सत्कार करतील।